या लोकेशनला आमच्यासोबत असली भारी मजा झाली, पुढे सांगणारच आहे. त्याच्या अगोदर आम्ही घरी होतो. आमचं हे सिलिंग फॅन 6 महिने झालं बंद पडले, पण आमच्याकडनं नीट करणं होत नाही. या बिचाऱ्या वॉल फॅनचा टेबल फॅन म्हणून वापर करतोय आणि त्याच्यावरतीच काम चालू आहे. आदल्या दिवशी फंक्शन होतं, सो माझ्या रूमची कंडिशन असली वाईट झाली होती, कारण आम्ही सध्या हॉलमध्ये झोपतोय, कारण रूममध्ये खूप गरमी होते. सो ही रूम स्टोर रूमपेक्षा वाईट झाली होती. पण म्हटलं जायच्या अगोदर सगळं नीट करावं. सगळं नीट करून झालं. 4:30 वाजता मी मावशींना भेटायला गेले. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता. सो मावशी आणि मामा ना तुळजापूरचे, पण ते आम्ही जन्मायच्या अगोदरपासूनच आमच्या शेजारी राहायला होते. तो त्यांच्यासोबत आमचा एवढा जवळचा बॉन्ड आहे. आम्ही जे काही चांगल्या गोष्टी, देवाच्या गोष्टी शिकलो, ऐकलो ना, ते सगळं त्यांच्यापासून आणि त्यांच्या मुलांपासून. मी रामला आणि हरीला लहानपणीपासून राखी बांधते आणि अजूनही पहिलंही राखी मी त्यांनाच बांधते. राम घरी नव्हता, हा त्याचा मुलगा श्री. आणि इथे आलो ना, लिटरली मला आपल्याच घरात आल्याची फिलिंग येते. वहिनींचं आणि मावशींचं खूप चाललेलं आहे, हे खा ते खा. मग मस्त कणीस आणि चहा घेतला. ते खूप तुकतुक करत होते, तू फोन करून का नाही आलीस, कारण त्यांनी ना घरामागे थोडंसं छोटंसं शेत केलं, ज्याच्यात गवार होती आणि त्यांनी अर्ध्या तासापूर्वीच कोणाला तरी गवार दिली. म्हटलं राहू द्यात, नेक्स्ट टाइम घेऊन जाते. पण त्यांचं मन काय ऐकलं नाही. जेवढे काही टोमॅटो होते सगळे तोडून मला दिले. मग आम्ही आवरून निघालो यायला. आमची उरुळी उड्डाणपूल झाल्याशिवाय शांतता म्हणणार नाहीये. ट्रॅफिकला अजिबात कमतरता नाही. किती सोल्युशन करतात, पण ट्रॅफिक होतच. आता मी पाणीपुरी स्वतःच्या प्रेफरन्सने खाल्ली नाही. अमितला भूक लागलेली, अमितने काहीच खाल्लं नव्हतं, सो म्हटलं चल पाणीपुरी खाऊ, आणि मी पण ओके म्हटलं. आता गंमत काय झाली ते सांगते. आम्हाला मस्त अशी रस्सा भाकरी खायची होती. त्याच्याच हॉटेलच्या शोधात होतो. माझ्या मैत्रिणीने एक नाव सांगितलं होतं, सो तिथे गेलो. आतमध्ये गेले गेले त्यांनी आम्हाला 740चं बिल दिलं. ते म्हटलं अगोदरच बिल पे करायचं असतं. आम्ही थोडं शॉक झालो, पण म्हटलं ठीक आहे, पद्धत असेल. अचानक आमचं लक्ष मेनू कार्डकडे गेलं आणि हे तर शुद्ध शाकाहारी हॉटेल होतं. आम्ही येताना बाहेर वाचलंच नाही आणि असली फजिती झाली. आम्हाला शाकाहारी जेवण करण्यात काहीच अर्थ नव्हता. सो चुपचाप तिथून बाहेर पडलो, घरी आलो, फ्रेश झालो आणि जवळच एक हॉटेल होतं. दुसरं हॉटेल शोधायची पण इच्छा नव्हती. तिथे गेलो, 20-25 मिनिटाचं वेट केलं आणि मग मस्त जेवण केलं. आता काय खाल्लं हे मी तुम्हाला दाखवणार पण नाही, सांगणार पण नाही. उगीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल ना. चला जेवण करून घरी आलो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.